स्वागतम. पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पालघरवाडी उपस्थित सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त सादर करीत आहोत भव्य सामाजिक जिवंत देखावा स्वराज्य ते जलस्वराज्य. स्वराज्य ते जलस्वराज्य. जगदंब जगदंब जगदंब. 350 वर्षे झाली आम्ही अभेद्य अशा या रायगडावर औपचारिकपणे राज्याभिषेक करून घेतला आणि छत्रपती झालो. छत्रपती अर्थात प्रजेवर सतत मायेचं छत्र धरणारा, प्रजेच्या संरक्षणाची पालन पोषणाची जबाबदारी घेऊन प्रजेचं रक्षण करणारा चक्रवर्ती राजा म्हणून त्या काळाची गरज असल्यानं राज्याभिषेक करून घेतला. आठवतंय, अगदी स्पष्ट आठवतंय 1645 साल वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या साक्षीनं पवित्र मंदिरात 12 मावळातल्या सवंगड्यांच्या साथीनं स्वराज्य संस्थापनेची शपथ घेऊन दिवस रात्र घोडदौड सुरू केली. मुघल आदिलशाही निजामशाही विरुद्ध निकराची झुंज देत रयतेचं स्वराज्य निर्माण केलं. स्वराज्य, हो स्वराज्य. कारण याआधी ही संकल्पनाच नव्हती. दिल्लीत मोगलांचं संस्थान, विजापुरास आदिलशाही सल्तनत, देवगिरीचं यादवांचं संस्थान अशी संस्थानं जगानं पाहिली. परंतु आम्ही शूर मावळ्यांच्या बलिदानातून जे राज्य निर्माण केलं ते भोसल्यांचं राज्य नव्हे तर रयतेचं स्वराज्य. स्वराज्यात शेतकऱ्यांवर अन्याय होता कामा नये एवढंच नव्हे तर शेतकऱ्यांची, 12 बलुतेदारांची आम्ही विशेष काळजी घेतली. महिलांवर अन्याय, अत्याचार किंवा बलात्कार केल्यास त्यास कठोर शिक्षा दिली जात होती म्हणून संपूर्ण रयत निर्भय होती. आज लेक वाचवा, बेटी बचाओ आणि माता भगिनी सुरक्षित राहाव्यात म्हणून शासन प्रशासन जबाबदारी घेईलच. पण मुली, युवती आणि माता भगिनींनीही रणरागिणी बनून स्वसंरक्षणासाठी सज्ज व्हायला हवं. श्रद्धा अंधश्रद्धेतला फरक सर्वांनी समजून घ्यायला हवा. आज या 21व्या शतकातही अंधश्रद्धेला खतपाणी घालताना सर्वजण दिसतात. जय जवान, जय किसान, जय विज्ञान असं तुमचं ब्रीद आहे ना. चांद्रयान 3 चंद्रावर जाऊन पोहोचलं आणि मग आम्ही ग्रहताऱ्यांच्या भविष्यावर का अडखळतोय. पौर्णिमा शुभ, अमावास्या अशुभ. पण आम्ही तर कित्येक लढाया अमावास्येच्या काळ्या भयान रात्री लढल्या आणि जिंकल्या सुद्धा. 360 गड किल्ले स्वराज्यात आले. मर्द मराठी शूरवीरांनी या गड किल्ल्यांवर रक्त सांडलं. त्या गड किल्ल्यांवर दारूच्या पार्ट्या करताना, अभेद्य बुर्जांवर अश्लील शब्द लिहिताना, गलिच्छ नाच गाणी करून गड किल्ल्यांचं पावित्र्य नष्ट करताना तुम्हाला शरम नाही वाटत. गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी शासन प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करतोय. गरज आहे ती हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्याची आणि गड किल्ल्यांचं पावित्र्य राखण्याची. कारण यातूनच स्वराज्याचं सुराज्य होईल. आणि शासनाच्या अभियानाप्रमाणे शासनरूपी तरुवींचं नंदनवन फुलवत
स्वराज्य ते जलस्वराज्य हा एका अर्थी प्रवास सुकर होईल. जगदंब जगदंब जगदंब. हे हिंदू शक्ती संभूत दीप्ती तव तेजा. हे हिंदू शक्ती संभूत दीप्ती तव तेजा. हे हिंदू तपस्या भूत ईश्वरी योगा. हे हिंदू श्री सौभाग्य मूर्तीचा साजा. प्रभो शिवाजी राजा. छत्रपती प्रभू गाव चला जी जी जी. छत्रपती गाव चला जी जी. छत्रपती गाव चला जी जी. छत्रपती शिवाजी महाराज या मराठी मूर्खाला अन्याय अत्याचार गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अजन्म मोगल आदिलशाही निजामशाही अशा सल्तनींशी आणि पोर्तुगीज इंग्रज अशा फिरंग्यांशी निग्राची झुंज देऊन रयतेचं स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकाचं हे 350वं वर्ष साजरं करीत असताना आठवते ती छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी घेतलेली स्वराज्य निर्मितीची शपथ. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. चला या रायरेश्वराच्या साक्षीनं शपथ घेऊया. ही मायभूमी परकीय आक्रमणांपासून मुक्त करून रयतेचं स्वराज्य घडवूया. आता प्रत्येक श्वास स्वराज्यासाठी, आयुष्याचा प्रवास स्वराज्यासाठी. रायरेश्वराचं मंदिरात, रायरेश्वराचं मंदिरात घेतली शपथ बालवयात. गोड गोड केली सुरू मुहूर्तात, गोड गोड केली सुरू मुहूर्तात, गोड गोड केली सुरू मुहूर्तात. शूरवीरांची तयार साथ करे असे युद्ध विठ्ठल का. बिघडी काळाचा न्याराचं धाक.
लागी गजानना गजानना तुझ लागी गजानना गजानना कटी पीतांबर कसोरा भर घरी कटी पीतांबर कसोरा भर घरी माव गजानन फल साजी लावण्ये साधतो गणराज रंगे नाचतो गणराज रंगे नाचतो नाचतो तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा सुखकारक तू प्रथम तुला वंदितो सिद्धिविनायक तुझा अनंत शिवात्मजा मंगला सिंदूर बदना विद्याधीशा सिंदूर बदना विद्याधीशा गणावत्सला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा स्वागतम सुस्वागतम. पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पालघरवाडी उपस्थित सर्व गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत करीत आहे. विघ्नहर्ता गणराय छत्रपती शिवाजी महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, आदमापूरचे सद्गुरु बाळूमामा, क्रांती सूर्य ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, मौलाना अबुल कलाम आझाद आणि हुतात्म्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून सार्वजनिक गणेशोत्सवाचे पावित्र्य आणि समाजभान ठेवत पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पालघरवाडी यंदा 52व्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे. बेटी बचाओ, साक्षरता, व्यसनमुक्ती, पर्यावरण अशा आजवर केलेल्या जिवंत देखाव्यांची सुवर्ण परंपरा कायम ठेवीत सादर करीत आहोत भव्य सामाजिक जिवंत देखावा स्वराज्य ते जलस्वराज्य, अर्थात पाणी वाचवा वृक्षतोड थांबवा, पाणी वाचवा वृक्षतोड थांबवा. सर्वात प्रथम माझी वसुंधरा आणि तिला नवजीवन देणारा पाऊस. भूमी, अग्नी, जल, वायू, आकाश या पंचमहाभूतांवर परिणाम करणारे दोन घटक, एक पाऊस आणि दुसरा वृक्ष. राधे, हे बघ, रानातली 5 झाडं तोडायची आहे आणि सुरुवात ह्या झाडापासूनच करूया. काय हे काय झाले? अव तुम्हाला आठवतंय मामंजींनी हे झाड लावलं होतं. होय होय, समजा आठवतंय आम्हाला, तर नाईलाज हाय. आणि हे बघ, तवा उग मागच्या आठवणी काढण्यात येळ घालवू नगस. आत्ता कुराड चालवतो आणि पाडतो हे झाड.
समजणं झालंय बघ. राधा, श्यामा, तुम्ही हे झाड तोडलं खरं, पण याचे तोटे माहित आहेत काय? आता त्यात कसला आल्यात तोटे? अचानक येऊन आमासनी का बरं घाबरतो यास? मी तुम्हाला घाबरवायला नाही, तर जलसंवर्धनाचं महत्व पटवून द्यायला आलोय. वृक्षतोडीचे दुष्परिणाम सांगायला आलोय. मी कोण म्हणाल तर पावसाच्या पाण्याचा एक थेंब. हे बघ, मला सांग, मी तोडलेल्या झाडाचा आणि तुझ्या जलसंवर्धनाचा काय संबंध रे? संबंध आहे हा. नीट ऐका. वृक्षतोड झाली की मातीची धूप चोळून जमिनीचा कस संपुष्टात येईल. पर्यावरणाचा समतोल राखला जाणार नाही. परिणामी भूस्खलनामुळं माळी, निशाळवाडी यांसारख्या दुर्घटना वाढतील. पूर, महापूर येतील. म्हणूनच काय बोलतोयस? एक झाड तोडल्यामुळं एवढं सगळं होणार आहे? होय श्यामा, प्रत्येकानंच वृक्षतोड केली तर या जगात झाडच उरणार नाहीत. आधीच जगण्यासाठी, घर बांधण्यासाठी तुम्ही माणसांनी बेसुमार वृक्षतोड केली. जंगलं नष्ट करून सिमेंटची जंगलं उभारली. त्यामुळं उष्णता वाढली. जागतिक तापमान वाढीची समस्या सतावू लागलीये. पावसाचीही अनियमितता सुरूच आहे. त्यामुळं कुठं ओला तर कुठं कोरडा दुष्काळ पडू लागलाय. तुमच्या कचऱ्यामुळं, प्लास्टिक, धुरामुळं हवेतील प्रदूषण वाढलंय. आज पृथ्वीवरील वातावरणाचा तोल ढळत आहे बरं. माफ करा आमासनी, आम्ही चुकलो. हितनं मोर आम्ही झाड तोडणार नाही, आणि जी तोडल्या त्याच्या बदल्या दुपटीनं लावू झाड आम्ही. काय गे राधे? वय वय वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. श्यामा, राधाबाई, 400 वर्षापूर्वी या तुकारामानं तुम्हाला पर्यावरणाचा संदेश दिला. तुम्ही आज झाड न तोडण्याचा जो निर्णय घेतलाय, असा निर्णय सर्वांनीच घेतला तर निश्चितपणे हरित क्रांती होऊन पर्यावरणात समतोल राखला जाईल. आणि हे जलथेंबा, तुझे उपकार तर आम्ही जन्मोजन्मी फेडू शकणार नाही. कारण समस्त विश्वाची तृष्णा तूच तर शमवतोस. झाडं जगली तर तुम्ही जगाल. झाडामुळंच पाऊस पाणी बघाल. पाण्याने कोण भागवी तहान. जल स्वराज्य अभियान महिमा जाण. त्यामुळं पाणी वाचवा, वसुंधरा वाचवा. काय राधाई? वय महाराज, आम्ही झाडं लावू, पर्यावरणात समतोल साधू आणि पाण्याची बचत करून प्लास्टिकचा वापर बी बंद करू. राधाई आणि श्यामा, तुम्हाला तुमची चूक कळाली, यातच सगळं आलं. अरे, शासनानं ही वन महोत्सव एक राष्ट्रीय सण मानलाय. वन महोत्सव, वृक्ष लागवड अनुदान योजना, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम विकास योजना, वृक्ष संवर्धन योजना, याबरोबरच पाणी वाचवा, गाव वाचवा, जल स्वराज्य, जलयुक्त शिवार, पाणी अडवा, पाणी जिरवा, अशा पर्यावरणाच्या हिताच्या आपणा सर्वांसाठी अतिशय उपयुक्त अशा योजना आपलं महाराष्ट्र राज्य सरकार, शासन, प्रशासन अखंडपणे राबवित आहे. यासाठी गरज आहे तुम्हा सर्वांच्या सकारात्मक सहभागाची. कारण पाणी हेच जीवन म्हणून पाण्याची बचत करायला हवी. ती घरापासून ते गाव शहरापर्यंत कशी करायची, चला तेही दाखवतो. श्यामा, मला सांग, हे काय आहे? महाराज, शो हाय बंधारा. बरोबर आहे नव? बरोबर आहे श्यामा, हा बंधाराच आहे, कच्चा बंधारा. पूर्वी गावोगावी पावसाचं पाणी नदी नाल्यामधून अशा प्रकारच्या बंधाऱ्यातून अडवलं जायचं. अगदी धरणं बांधूनही पाणी अडवून साठवलं जातं. आणि तो दिसतोय ना, तो सिमेंट, गोण्या, वाळू, माती यातून बनवलेला बंधारा. आणि ह्यो पक्का बंधारा आहे नव? होय होय, सगळ्यांचं काम एकच, पाणी अडवा, पाणी जिरवा. पण त्याचा वापर जपूनच करावा लागला, हे महत्वाचं. पूर्वीपासून उंच डोंगर उताराला चर पाडले जायचे. त्याला सलग समतल चर असंही म्हणतात. यामुळं भूजल पातळीतही वाढ होते. तेव्हा पाणी वाचून काटकसरीने पाण्याचा वापर व्हायला हवा. पाणी बचतीची सुरुवात आपल्या घरापासूनच करायची, हे सांगणारा हा पावसाच्या पाण्याचा साठवणुकीसह पुनर्वापराचा प्रकल्प. हा,
पण जी रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणतात ते हेच काय? होय दादा, पावसाच्या पाण्याची साठवणूक करून त्याचा पुनर्वापर करायचा. आणि महाराज या घरांवर हे काय आहे वो? हाही आधुनिक काळातील वरदान असलेला सौर ऊर्जेचा प्रकल्प. या सर्वच गोष्टींचा जिथं वापर होतो ते गाव खऱ्या अर्थी आदर्श गाव आहे, जे स्वच्छ सुंदर तर आहेच, पण वनसंपदा जलसंपदा जपत सौर ऊर्जेच्या माध्यमातून विजेची पाण्याची बचत करणारं असं आदर्श गाव आहे. गणेश भक्तांनो, आमच्या ग्रुप ग्रामपंचायत पालघरने देखील जलजीवन मिशन योजनेतून जिल्ह्यातील पहिली सौर ऊर्जेवर नळ पाणी पुरवठा योजना पालघर व किळवत गावांमध्ये राबवली आहे. आम्ही जलजीवन मिशन योजना राबवली, आता वेळ आहे तुमची. वृक्षतोड थांबवून वन संवर्धन, पाणी वाचवून जलसंवर्धन आणि सौर ऊर्जा वापरून वसुंधरेच्या रक्षणासाठी एक पाऊल पुढे टाकण्याची आणि पर्यावरणात समतोल साधण्याची. बोला गणपती बाप्पा मोरया, माझी वसुंधरा वाचविण्याचा संकल्प करूया. जय हिंद, जय गणेश.